नमस्कार, मी स्नेहल। आज आपण इथे हैदराबादी पनीर बनवत आहोत। त्यासाठी आपण पनीरचे तुकडे करून घेतलेत आणि ते आता इथे थोड्याशा तेलावरती शॅलो फ्राय करून घेणार आहेत। आणि जर तुम्ही मोठे मोठे पीस ठेवले तरीही चालेल। हे पनीरचे तुकडे शॅलो फ्राय करून घ्यायचेत आपल्याला। कधी कधी काय होतं, आपल्याकडे पाहुणे येतात आणि मग अशा वेळेस आपल्याला वेगळं काहीतरी बनवायचं असतं। त्यासाठी तुम्ही अशी पनीरची भाजी बनवू शकता, हैदराबादी पनीर बनवू शकता। खूप सुंदर लागते आणि अगदी धाबा स्टाईल ही भाजी होते। आता हे आपण पीसेस काढून घेऊ आणि त्याच तेलामध्ये, उरलेल्या तेलामध्ये आपण इथे आता जिरं टाकलंय आणि 2 मोठे कांदे मी इथे कापून घेतलेले आहेत। मोठ्या मोठ्या साईजचे आपल्याला इथे कांदे कापून घ्यायचे आणि ते कांदे या तेलामध्ये आपण शॅलो फ्राय करून घ्यायचे। अगदी गोल्डन ब्राउन होईस्तोवर फ्राय करून घ्यायचेत आपल्याला। आणि त्यामध्ये आता आपण इथे एक वेलची टाकली, 2-3 लवंगा, 2-3 काळं मिरं आणि एक दालचिनीचा तुकडा टाकलाय आपण। आता हे सगळं आपल्याला इथे परतून घ्यायचंय आणि त्यामध्ये आपण इथे थोडासा पुदिना टाकलाय, कोथिंबीर टाकली, 2 मिरच्या टाकल्यात, लसूण आणि काजू टाकलेत। आता हे सगळं आपण मस्त असं परतून घ्यायचं आणि याचं आपल्याला वाटण करून घ्यायचंय। आपण ज्या हॉटेलमधून ही भाजी आणायला गेलो तर खूप महाग पण मिळते आणि एवढी हेल्दी अशी नसते। मग आपण घरी बनवली तर खूप सुंदर होते ही भाजी। आपलं वाटण तयार झालंय। आता त्याच पॅनमध्ये आपण काय केलंय, तेल टाकलंय। तेलामध्ये जे आपण वाटण घेतलेलं आहे बनवून, त्याची आपल्याला इथे ग्रेव्ही बनवून घ्यायची। आता वाटण तेलामध्ये मस्त परतून घ्यायचं, वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। मग तेल सुटलं वाटणाला की त्यामध्ये हळद टाकायची, गरम मसाला, इथे जर तुमच्याकडे बेडगी मिरची असेल तर ती वापरा आणि इथे मी 2 चमचे तिखट मसाला टाकलेला आहे। आता हे चांगलं असं परतून घ्यायचं। आपण वाटणात सुद्धा मिरची घेतले, त्यामुळे मसाला इथे थोडा कमी वापरलाय मी। आता हे चांगलं मस्त परतून घ्यायचं तेल सुटेस्तोवर आणि मग याच्यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम वापरायची आहे। आता फ्रेश क्रीमसाठी आपण काय केलंय, आपल्या दुधावरची जी फ्रेश क्रीम असते तीच आपण इथे फेटून घेतले। तुम्ही मार्केटमधून पण क्रीम आणू शकता। आता ती क्रीम आपल्याला याच्यावर टाकून घ्यायचे। क्रीममुळे या भाजीला मस्त क्रीमी असा टेक्स्चर येतो आणि मस्त हॉटेल स्टाईल ही भाजी तयार होते आणि चव ही अतिशय सुंदर हॉटेलसारखी येते। आता मस्त आपली ही ग्रेव्ही शिजलेली आहे। यामध्ये आपण आता मीठ टाकू, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कसुरी मेथी पण यामध्ये टाकायची आपल्याला। कसुरी मेथीमुळे भाजीला आणखीनच सुंदर स्मेल येतो। आता मस्त आपलं वाटण शिजलेलं आहे। आता यामध्ये आपण जे पनीर आपण फ्राय करून घेतलंय ते टाकायचं आणि इथे मस्त अशी आपली हॉटेल स्टाईल हैदराबादी पनीर तयार झालेला आहे। तर नक्की व्हिडिओला लाईक